रात्रीचे 2 वाजले होते आणि राहुलच्या पोटात अचानक दुखायला लागलं. पेन एवढं जास्त होतं की पेन किलर घेतली, अर्धा तास झाला तरी पण पेन काही थांबत नव्हतं आणि राहुल अक्षरशः तळमळायला लागला पेन झाल्यामुळे आणि त्याला उलटीसारखंही वाटायला लागलं. त्यानंतर त्याला खूप घाम यायला लागला आणि तो गडाबडा लोळायला लागला अक्षरशः. त्यामुळे घरचे सगळेच घाबरले आणि त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेलं. हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर डॉक्टरांनी त्याची तपासणी केल्यावर त्यांच्या लक्षात आलं काय आहे. त्यांनी त्याला इंजेक्शन दिलं आणि 1-2 तास हॉस्पिटलमध्येच ठेवलं. त्याचा पेन वगैरे कमी झाल्यावर त्याची सोनोग्राफी केली आणि त्यामध्ये आढळला किडनी स्टोन, ज्यामुळे राहुलला हा सगळा त्रास होतो. तर असंच अचानक वेळोवेळी धावपळ करायला लावणारा, घाबरवणारा असा हा आजार म्हणजे किडनी स्टोन. अशी ही स्टोरी तुम्ही तुमच्या जवळच्यामध्ये, नातेवाईकांमध्ये, मित्रांमध्ये नक्कीच कधीतरी ऐकली असेल किंवा असं आपल्याला ऐकायला मिळू नये किंवा असं आपल्याबाबत होऊ नये यासाठी हा व्हिडिओ नक्कीच बघा. आधी आपण बघूयात किडनी स्टोन म्हणजे नक्की काय आणि तो होतो कसा. आपली युरिनरी सिस्टीम असते, त्यामध्ये वेगवेगळे पार्ट असतात. त्यामध्ये किडनीपासून पुढे निघणाऱ्या 2 नलिका असतात ज्याला आपण युरेटर्स म्हणतो. त्यापुढे आपल्या ब्लॅडरला अटॅच होतात जिथे आपलं युरिन सगळं साठवलं जातं आणि तिथून पुढे मग ते बाहेर पाठवलं जातं युरेथ्रा मार्गे. याच्यामध्ये यापैकी कुठल्याही भागामध्ये जेव्हा स्टोन असतो तेव्हा त्याला आपण जनरली मुतखडा किंवा किडनी स्टोन असं म्हणतो. तर या युरिनरी सिस्टीमचं महत्त्वाचं काम काय असतं, आपलं ब्लड प्युरिफाय करणं, ब्लडमध्ये जे अनावश्यक घटक आहेत तर ते सगळे बाहेर काढणं हे आपल्या युरिनरी सिस्टीमचं महत्त्वाचं काम असतं. जे ब्लड आहे ते किडनीमध्ये जातं, तिथे त्याच्यावर प्रोसेस होते आणि जे नको असणारे घटक आहेत ते किडनी मार्गातून बाहेर टाकले जातात. परंतु जेव्हा काही कारणांमुळे वेस्ट मटेरियल बाहेर टाकण्याच्या ऐवजी किडनीमध्ये थोडं जास्त प्रमाणात साठवलं जातं किंवा वेगवेगळ्या कारणामुळे जे वेस्ट मटेरियल असतं त्याचे बारीक कण असतात ते एकमेकांना अटॅच होऊन त्याचे बारीक बारीक खडे तयार होतात, तेव्हा त्याला आपण किडनी स्टोन म्हणतो. हे कधी कधी किडनीमध्ये येऊ शकतात किंवा खाली जी नलिका असते, युरेटर असतं तिथे येऊ शकतात किंवा ब्लॅडर असतं तिथे येऊ शकतात. तर यापैकी कुठे असेल तरी त्याला आपण किडनी स्टोन असं म्हणतो जनरली. किडनी स्टोन होण्याची प्रमुख कारणे जी आहेत त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे पाणी कमी पिणे. पाणी कमी पिल्यामुळे जे वेस्ट मटेरियल तयार होतं ते किडनीमधून बाहेर टाकायला अवघड जातं आणि ते बऱ्यापैकी किडनीमध्येच हळूहळू साठत जातात त्याचे कण आणि मग त्याचा स्टोन तयार होतो. त्यासोबतच दुसरं महत्त्वाचं कारण आहे की युरिनला आली तरी न जाणे, लघवी होल्ड करून ठेवणं, तर त्यामुळेही किडनी स्टोन तयार होतात. लघवी होल्ड केल्यामुळे की बराच वेळा किडनीमध्ये जमा होऊन त्यातले मग जे कण असतात ते एकमेकांवर अटॅच व्हायला सुरुवात होते आणि त्याचा स्टोन तयार होतो. त्यासोबतच काही अन्नपदार्थ आहेत जसे सोडियमचा डाएट जास्त असेल, फॅटी फूड जास्त खाल्लं गेलं तर त्यामुळे किडनी स्टोन जास्त प्रमाणात बनले जातात. त्यासोबतच मांसाहार जास्त असेल, चरबीयुक्त आहार जास्त असेल तर त्यामुळे किडनी स्टोन व्हायची शक्यता जास्त असते. त्याचबरोबर काही आजार असतात जसं डायबिटीस आहे, गाऊट आहे, अशा केसेसमध्ये किडनी स्टोन व्हायची शक्यता जास्त असते. त्याचबरोबर ज्यांची फॅमिली हिस्ट्री आहे म्हणजे जेनेटिक आहे, घरामध्ये जर इतर कोणाला किडनी स्टोन असेल तर अनुवंशिकतेनुसार आपल्याला होऊ शकतो. तर अशा सगळ्या कारणामुळे किडनी स्टोन जनरली जास्त आपल्याला बघायला मिळतो. आता आपण किडनी स्टोनची सगळ्यात महत्त्वाची लक्षणे बघूयात. तर ते सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे पेन. जे पेन होतं ते बऱ्याच वेळा टिपिकली आपल्या कमरेच्या खालच्या मागच्या बाजूला सुरुवात होतं आणि ते पुढील भागामध्ये येतं. आपल्या जांघेपर्यंत वगैरे ते पेन येतं आणि सुरुवात मागच्या बाजूने होते, पाठीच्या बाजूने. सुरुवातीला ते बऱ्याच वेळा माइल्ड पेन असतं, परंतु कधी कधी जेव्हा स्टोन हल्ला जातो, नळीमध्ये येतो, त्यावेळी हे पेन खूप सिव्हिअर असतं. त्यासोबतच उलटी आल्यासारखं वाटणं, मळमळ वाटणं हे सुद्धा महत्त्वाचं लक्षण आहे किडनी स्टोनमध्ये. यासोबतच लघवीला अडखळत होणं किंवा सारखं लघवीला जावंसं वाटणं अशी लक्षणे आढळतात. त्यासोबतच वारंवार युरिन इन्फेक्शनही होऊ शकतं काही पेशंट्समध्ये. तर ही सगळी किडनी स्टोनची खूप कॉमनली आढळणारी लक्षणं आहेत. किडनी स्टोन वेळेस ट्रीट केला नाही तर त्याच्यामुळे बऱ्याच वेळा किडनीवर परिणाम होतो. किडनी स्टोन ट्रीट केला नाही तर युरिनला व्यवस्थित होत नाही, त्यामुळे युरिनचं बॅक प्रेशर होतं, त्याला आपण हायड्रोनेफ्रोसिस म्हणतो. असं होऊन किडनीला इजा होऊ शकते. जर लवकर उपचार केले नाही तर किडनी फेल्युअरपर्यंतही जाऊ शकतं आणि हे खूप रेअर केसेसमध्ये होतं. अगदीच तुम्ही पूर्ण दुर्लक्ष केले तर त्या केसेसमध्ये असो. किडनी स्टोन झाल्यावर बरेचदा आपले नातेवाईक किंवा मित्र आपल्याला वेगवेगळे सल्ले देतात. हा काढा पी, तो काढा पी, हे औषध घे, लगेच तुझा स्टोन निघून जाईल, पडून जाईल. किंवा बऱ्याचदा आपल्याला असंही सांगितलं जातं बियर पी म्हणजे तुझा मुतखडा लगेच निघून जाईल. परंतु असं काही नसतं. अगदी एखाद्या केसमध्ये तसं होतं. बियर पिल्याने स्टोन जात नाही. बियरमध्ये जो पाण्याचा घटक जास्त असतो त्यामुळे तो स्टोन पडला जातो. जर आपल्याला नॉर्मल पाणी 1 लिटर किंवा 2 लिटर प्यायला सांगितलं तर माणूस पित नाही, परंतु बियरच्या 1-1, 2-2 बॉटल पितो. त्यावेळी जे अचानक जे प्रेशर तयार होतं त्या प्रेशरने कधी कधी पुढच्या बाजूला आलेला स्टोन पडतो, परंतु त्याला असं समजलं जातं की बियरमुळे स्टोन पडतो. जर तो पुढच्या बाजूचा असेल स्टोन तर तो कदाचित पडू शकतो, परंतु किडनीतला स्टोन बियरमुळे पडत नाही. सो असं काहीही करू नका. बियर पिल्याने स्टोन मात्र पडणार नाही, पण लिव्हर मात्र नक्कीच खराब होऊ शकतो. तर असं रोगापेक्षा इलाज भयंकर. असं काही करण्यापेक्षा
आपल्या जवळच्या डॉक्टरांकडे सल्ला घ्या, होमिओपॅथिक ट्रीटमेंट घ्या. होमिओपॅथीने स्टोन नक्कीच पडला जातो आणि सर्जरीही टाळता येते आणि त्याचा रिकरन्सही थांबवता येतो. बऱ्याच वेळा किडनी स्टोनची लक्षणं जाणून सुद्धा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो किंवा ट्रीटमेंट वेळेवर घेत नाही. मग त्यावेळी राहुलसारखी कंडिशन होते जी आपण सुरुवातीला बघितलं, अचानक धावपळ करावी लागते किंवा मग किडनीला इजा होते, जे आपण आत्ताही समजून घेतलं. तर असं होऊ नये त्यासाठी होमिओपॅथीमध्ये खूप चांगले मेडिसिन्स आहेत की ज्यामध्ये किडनी स्टोन जो आहे तो पूर्णपणे जाऊ शकतो. मोठा स्टोन असेल तर तो विरघळून जातो, छोटा असेल तर तो डायरेक्ट पास होतो. त्यामुळे जेव्हा सुरुवातीलाच लक्षणं जाणवतात त्यावेळी जर होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेतली तर तुमचा किडनी स्टोन लवकर बरा होऊ शकतो. तर त्यासाठी कोणती मेडिसिन्स आहेत ते आपण आता समजून घेऊया. यातील सर्वात महत्त्वाचं औषध आहे बर्बेरिस वल्गॅरिस. हे औषध खूप मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. अगदी लोक मेडिकलमध्ये जाऊन स्वतःही बऱ्याच वेळा घेतात, परंतु हे कशा प्रकारे वापरायचं, त्याचा डोस कसा असतो, तर हे सगळं डॉक्टर व्यवस्थित ठरवतात. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हे औषध घेतलेलं बरं. त्यामध्ये बर्बेरिस वल्गॅरिस हे सगळ्या प्रकारच्या किडनी स्टोनवर उपयोगी पडणारं महत्त्वाचं औषध आहे. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं औषध आहे सरसापरीला, ज्यामध्ये कधी कधी लघवीमध्ये रक्त जातं, त्यावेळी सरसापरीला हे औषध आपल्याला उपयोगी पडतं. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं औषध आहे कॅन्थॅरिस, ज्यामध्ये लघवीला खूप जास्त प्रमाणात आग होते आणि जळजळ होते, त्यासोबतच मळमळही जाणवते, त्यावेळी कॅन्थॅरिस हे औषध उपयोगी पडतं. त्यानंतर महत्त्वाचं औषध आहे लायकोपोडियम, ज्यामध्ये उजव्या बाजूच्या किडनीमध्ये स्टोन असतो आणि खूप जास्त प्रमाणात पेन असतं, पोट फुगल्यासारखं वाटतं. अशा वेळी लायकोपोडियम हे औषध उपयोगी पडतं. त्यानंतर खूप जास्त प्रमाणात पाठीमध्ये जसं दुखतं आणि पुढच्या बाजूलाही दुखणं येतं, त्यावेळी कोलोसिंथ आणि डायोस्पिरिया ही दोन्ही औषधं खूप उपयोगी पडतात. त्यासोबतच हायड्रेंजिया नावाचंही खूप महत्त्वाचं औषध आहे, ज्याला आम्ही स्टोन ब्रेकर असं म्हणतो, की मोठा स्टोन असेल तर तो बारीक करून बाहेर येण्यासाठी हायड्रेंजिया हे औषध खूप उपयोगी पडतं. यासोबतच ॲसिड बेन्स, टॅबॅकम, नक्सोमिका, ऑसिमम कॅनम यासारखे अनेक महत्त्वाची औषधं होमिओपॅथीमध्ये उपलब्ध आहेत, की जी किडनी स्टोनची साईज, त्याचं लोकेशन यानुसार ती दिली जातात. त्यासोबतच त्या माणसाची प्रकृती या सगळ्याचा एकंदरीत विचार करून दिली जातात आणि त्याचे रिझल्टही खूप चांगले आहेत. किडनी स्टोनची सर्जरी आपण नक्कीच टाळू शकतो होमिओपॅथिक औषधांनी. यासाठी जर तुम्हालाही काही लक्षणं असतील किडनी स्टोनची किंवा तुम्हालाही सर्जरी करूनही किडनी स्टोन जात नसेल, वारंवार होत असेल, तर त्यासाठी होमिओपॅथिक ट्रीटमेंट तुम्ही घेऊ शकता. आपल्याशी संपर्क करायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही ट्रीटमेंट चालू करू शकता. थँक्यू.